अजित पवार आज इंदापूर दौऱ्यावर होते। ते बारामतीवर विशेष लक्ष ठेवताना दिसतात। तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे या सुद्धा तळ ठोकून आहेत। लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत असल्यामुळे नणंद विरुद्ध भाऊजय असा लढा या ठिकाणी होऊ शकतो अशी चर्चा आहे। आणि याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे आणि अजित पवार बारामतीत सक्रिय झाल्याचं दिसतंय। अजित पवारांसोबत सुनेत्रा पवारही सक्रिय झाल्यात आणि यावर आता सुप्रिया सुळेंनी जोरदार टोला लगावलाय। मी पार्लमेंटमध्ये काम करणार आणि भाषण माझा नवरा करणार हे असं चालेल का असा खोचक टोला सुप्रिया सुळेंनी लगावलाय। अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगलेल्या आहेत। बघूया। इंदापूर हा पट्टा म्हणजे आपला होम ग्राउंड आहे। आज आम्ही जे काही आहोत ते इथल्या कार्यकर्त्यांनी आम्हाला गेल्या काही निवडणुकीमध्ये जे पाठबळ दिलं, इथल्या वडीलधाऱ्यांनी आम्हाला जे आशीर्वाद दिले, आया बहिणींनी बहिणीच्या नात्यानं किंवा वडीलकीच्या नात्यानं आम्हाला जो विश्वास दिला आणि सगळ्यांनीच आम्हाला भरभरून, मला तर तुम्ही 91 साली एवढी मतं दिलेली होती खासदारकीला की मीच आश्चर्यचकित झालो की इंदापूर तालुक्यामध्ये तसं त्यावेळेस माझं काही काम नव्हतं। आणि मी माझ्या नवऱ्याला सांगितलंय, नवऱ्याचं काय काम इकडे, आमचं लग्न म्हणजे आतिक्या खंडाला, खंडाळ्याच्या खाली नवरा आणि वरती तुम्ही, त्याचा काय इकडे तिकडे जाय कशाला। माझ्या नवऱ्यानी तुम्हाला असं पाहिजे की माझा नवरा येऊन भाषण करेल, चालेल का? पार्लमेंट मध्ये नवरा जाणार आहे का मी जाणार आहे? नवऱ्यांनी कॅन्टीन मध्ये बसायचं, माझा नवरा येत नाही। सदानंद सुळे चालतील का? सदानंद सुळेंना पाठवते, भाषण करतील, द्याल का मला मतं? कुणाकडे बघून मतं देणार, मी का सदानंद सुळे? जाणार कोण तिथे? त्याच्यामुळे विचार करून मतदान करा। कितीही सदानंद सुळेंनी उत्तम भाषण केलं तरी शेवटी पार्लमेंट मध्ये मला जाऊन बोलायचं, विषय मला तिथे जाऊन मांडायचे। पुढची बातमी, लोकसभेच्या निवडणुकांसाठी मोर्चे बांधणीला सुरुवात झाली। प्रचार सभांचा धडाकाही सुरू झालाय, पण मागच्या काही वर्षातल्या राजकीय घडामोडींचे पडसाद यावेळी पडताना दिसून येत आहेत। अजित पवारांच्या इंदापूरच्या सभेत दिलीप वळसे पाटलांच्या शिरूरच्या भाषणात नेमकं काय घडलं आपण बघूया। आम्ही तेव्हा महाआघाडीत होतो, आता आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि मागच्या तिन्ही वेळेस त्यांनी शब्द देऊन फिरवलेला आहे, त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे, आमच्या पाठीत खंजीर खूप बसलेला आहे। त्यामुळे ह्या वेळेस जसं मी सांगितलं, उमेदवार जे कोणी असतील, जे कोणी जाहीर होईल, आमचं विधानसभेला ते काम करणार असतील तर आम्ही त्यांचं लोकसभेला काम करू। इंदापूरच्या विधानसभेच्या आमदार आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या कन्या आणि पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष। बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभेच्या तयारीला लागल्यानंतर अंकितांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या। याच इंदापूर मतदारसंघात अजित पवारांच्या सभेला जबरदस्त प्रतिसाद पाहायला मिळाला। अजित पवार यांचं स्वागत जेसीबीने फुलांच्या उधळणीत करण्यात आलं। कार्यकर्त्यांमध्ये इतका उत्साह संचारला होता की त्यांनी दादांचे धाकटे चिरंजीव जय पवारांना खांद्यावरती उचलून घेतलं। सभेत जल्लोषाचं वातावरण दिसत होतं। अजित पवार आणि सुनेत्रा पवार व्यासपीठावरती दिसत होते, तर दुसरीकडे जय पवार हे सामान्य कार्यकर्त्यांच्या गर्दीत सतरंजीवर मांडी घालून बसलेले दिसले। जय पवारांच्या साधेपणानं त्यांनी कार्यकर्त्यांची मनं जिंकल्याचं सांगण्यात येत आहे। अजित पवारांनी आपल्या भाषणात विकास कामांचा पाढा वाचला। हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कन्या अंकिता पाटील यांच्या टीकेवर कोणतंही भाष्य करण्याचं त्यांनी टाळलं। इंदापूर शहराचा आणि इंदापूर तालुक्याचा विकास करण्याच्या दृष्टीनं मी पुढाकार त्या ठिकाणी घेईन। याबाबत सर्व संबंधित प्रमुखांशी चर्चा करून त्यांचाही दृष्टिकोन समजून घेईन आणि विकासाभिमुख वाटचाल करून या इंदापूर शहराचा आणि तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्रित प्रयत्न करू अशी ग्वाही मी या मेळाव्याच्या निमित्तानं तमाम माझ्या इंदापूर वासियांना देतो। माझी इंदापूर मतदारसंघ हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार संघर्षानं ओळखण्यात येतो। आता मात्र परिस्थिती बदलली आहे। हर्षवर्धन पाटील भाजपात गेले तर अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाले। हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार नेमका वाद काय आहे तो जाणून घेऊया। दोन्ही नेत्यांमध्ये 1999 पासून इंदापूरमध्ये सत्ता संघर्ष आहे। कॅबिनेटची शपथ घेतल्यानंतर या आघाडी सरकारमध्ये अजित पवारांच्या विरोधामुळे हर्षवर्धन पाटील बिनखात्याचे मंत्री आहेत। 2009 साली आघाडीचा धर्म न पाळता दत्ता भरणेंची बंडखोरी अजित पवार पाठीशी असल्याचा ठपका आहे। 2014 साली आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील असतानाही अजितदादांचे विश्वासू दत्ता भरणे रिंगणात उतरले आणि त्यानंतर विजयी सुद्धा झाले। 2019 साली राज्यात आघाडी तुटली तरी चालेल, पण इंदापूरची जागा काँग्रेसला देणार नाही, अजित पवारांनी भूमिका घेतली। सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील असताना अजित पवारांची शिखर बँक घोटाळ्याची चौकशी झाली।
आता राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा संघर्ष रंगणार आहे. यात सहकार्याबाबत अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये पडद्याआड काही खलबत झाली असण्याचा चर्चांना उधाण आलंय. इंदापूरमध्ये एकीकडे अजित पवारांचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं तर दुसरीकडे शिरूरमध्ये अजित पवारांसोबत असलेले सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या सभेत शरद पवार समर्थकांची घोषणाबाजी पाहायला मिळाली. या घोषणेबाजीनंतर वळसे पाटलांनी शरद पवारांवरचं प्रेम सांगतानाच राजकीय बाबींचं कारणही दिलं. तुमचं जेवढं प्रेम माननीय पवार साहेबांच्यावर आहे तेच प्रेम माझं त्यांच्यावर पण आहे. मी 40 वर्ष त्यांच्या सोबत राहिलेलो आहे. आता काही राजकीय प्रश्न असतात त्याच्याबद्दल मला खुलासा करायचा नाही. एकूणच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामती शिरूर मतदारसंघातलं राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. प्रचार जसा जसा रंगात येईल तसा तसा नेत्यांच्या भूमिका आणि कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रियाही दिसणार आहेत. बारामतीहून संदीप बल्लाळ, शिरूरहून तुषार झरेकरसह रशिद इनामदार, पुढारी न्यूज.